नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। इयत्ता 10वीच्या मॅथ्स पेपर सेकंड प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण सुरू करणार आहोत। बघा तर मग, इन विच फिगर रे पीएम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर। ओके, याच्यामध्ये बघा सोल्युशन। PQ is equal to 7, PR is equal to 3, QM is equal to 3.5 आणि RM is equal to 1.5 हे दिलेलं आहे आपल्याला गिवन। इकडे लक्ष द्या, अँगल बायसेक्टर थेरम नुसार चेक करायचंय कन्वर्स रेशो, कन्वर्स थेरम जो आपण शिकलो होतो अँगल बायसेक्टर कन्वर्स थेरम, त्या थेरम नुसार आपल्याला साइडची लेंथ दिलेली आहे, तर खरोखर अँगल बायसेक्ट करतो का ते बघायचंय। मग ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांचा रेशो घ्यावा लागेल। साइड घेऊ आधी, PQ अपॉन PR is equal to 7/3। PQ अपॉन PR चा रेशो काय आला, 7/3। आणि QM अपॉन RM is equal to 3.5/1.5। आता यांचा पॉइंट आपल्याला काढून घ्यावा लागेल। पॉइंट काढायचा तर खालचा पॉइंट काढायचा तर वरती 0 द्या, वरचा पॉइंट काढायचा तर खाली 0 द्या, किंवा एका संख्येनंतर पॉइंट येते 10 मल्टिप्लाय करा। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा। 3.5 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 1.5 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 35/15। क्लियर आहे का इथपर्यंत? 35/15 म्हणजेच काय, therefore QM is equal to RM is equal to 35/15। आता याचा रेशो घ्यायचा तर याला 5 ने मल्टिप्लाय करावं, 5 ने डिवाइड करावं लागेल। 35 7×5 = 35 आणि 5×3 = 15। 7/3 7×5 = 35 5×3 = 15 7/3 आलं का? 7/3 म्हणजेच काय, QM अपॉन RM is equal to 7/3। therefore in triangle PQR in triangle PQR, PQ upon PR is equal to QM upon RM। दोघांचा रेशो सारखा आला ना, याचा 7/3 याचा 7/3 म्हणजेच काय झाला, तो रे पीएम काय आहे, बायसेक्टर आहे अँगल पी चा। हे कसं आपण शोधून काढलं, बाय कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम। therefore by converse of angle bisector theorem, by converse of angle bisector theorem याच्यानुसार काय शोधलं आपण, रे कुठला रे येतो, पीएम बायसेक्ट्स अँगल, कुठला अँगल आहे, अँगल QPR। समजलं का? चला नेक्स्ट डायग्राम बघा।
ट्रायंगल PQR मध्ये PQ दिलेली आहे 10, PR दिलेली आहे 7, QM दिलेली आहे 8 आणि RM दिलेली आहे 6. तर आपल्याला कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम नुसार असं शोधून काढायचं आहे की रे PM अँगल P ला बायसेक्ट करतो. हा बघा तर PR upon PQ is equal to 7 upon 10. आणि RM upon QM is equal to 6 upon 3, 6 upon 8, 6 upon 8 is equal to 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. म्हणजेच काय आलं, याला आपण 1 नंबर दिला, याला आपण 2 नंबर दिला. फ्रॉम 1 and 2 PR upon PQ is not equal to RM upon QM. Therefore, ray PM is not the bisector of angle RPQ. चला इकडे लक्ष द्या. थर्ड डायग्राम बघा. थर्ड डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, PQ दिलेली आहे 9, PQ दिलेली आहे 9 आणि PR दिलेली आहे 10, 9 आणि 10. याला आपण नंबर 1 दिला. इकडे लक्ष द्या. RM किती दिलेली आहे 4, RM दिलेले आहे 4. चला RM दिलेली आहे 4 आणि QM किती दिलेली आहे, QM दिलेली आहे 3.6. आता 3.6 म्हणजेच काय, याचा पॉइंट काढून याचा पॉइंट काढायचा तर वरती 0 द्यावा लागेल. 4 upon 36 इज इक्वल टू 14 upon 36 झालं. म्हणजेच काय झालं, 4 10 जा 40 म्हणजे इथे झाले 10 आणि 4 9 जा 36. मग बघा PR upon PQ is equal to 10 upon 9 आणि RM upon QM is equal to 10 upon 9. म्हणजेच काय झाला, दोघांचा रेशो कसा झाला, फ्रॉम 1 and 2 याला आपण नंबर 2 दिला, दोघांचा रेशो कसा झाला, इक्वल झाला. Therefore बाय कन्वर्स बायसेक्टर थेरम, बरोबर ना. बाय कन्वर्स ऑफ एंगल कन्वर्स ऑफ एंगल बायसेक्टर थेरम. कन्वर्स ऑफ बायसेक्टर अँगल थेरम ने काय झालं, रे कुठला रे येतो, रे PM बायसेक्ट्स एंगल QER. चला इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल PQR नावाचा ट्रायंगल दिलेला आहे. PM लाईन दिलेली आहे 15. PM लाईन कुठे आहे, PM इथून इथपर्यंत PM लाईन दिलेली आहे 15. PQ लाईन दिलेली आहे 25 म्हणजे ही पूर्ण लाईन किती दिलेली आहे 25.
म्हणजे QM किती येणार? QM येणार 10. आपण इथं लिहून घेऊ आधीच, पण आपल्याला ते सोडवायचंय. QM येणार 10 आणि PR लाईन दिलेली आहे. PR दिलेली आहे 20 आणि NR दिलेली आहे 8. ही जर 8 दिलेली आहे तर ही किती येणार? ही येणार 12. स्टेट वेदर द लाईन NM लाईन दिलेली आहे. NM पॅरलल टू साइड RQ ला पॅरलल आहे का नाही हे सांगायचंय आणि गिव्ह द रिझन, त्याचं कारण सुद्धा द्यायचं आहे. सोल्युशन बघा. सोल्युशन PM is equal to 15, PQ is equal to 25 आणि PR is equal to 20 and NR is equal to 8. अशा पद्धतीने दिलेलं आहे. बरोबर आहे का? एवढं आपल्याला दिलेलं आहे. मग आता PM प्लस MQ, PM प्लस MQ इज इक्वल टू काय होते? PR. आपलं PQ होते. PQ बरोबर का? अरे बरोबर आहे का? कारण ते कोलिनियर पॉइंट आहे PMQ. बरोबर ना? मग PM किती दिलेली आहे बाळांनो? 15 दिलेली. प्लस MQ किती दिलेली आहे? दिलेलीच नाहीये. MQ इज इक्वल टू PQ किती दिलेली आहे? 25. म्हणजेच काय? Therefore MQ is equal to 25 minus 15 is equal to, therefore MQ is equal to किती झाले? 10. इकडे लक्ष द्या. MQ हे इकडे लक्ष दे. MQ is equal to 10. आलं की MQ is equal to 10? त्याच्या पुढचं आता कुठली काढायची? आता PR. PN plus NR is equal to PR. बरोबर का? मग PN दिलेली नाहीये. Therefore PN plus NR किती दिलेली? 8 is equal to PR किती दिलेली? 20. Therefore PN is equal to 20 minus 8. Therefore PN is equal to किती आले? 12. बरोबर का? आणि याचं हे पण कोलिनियर पॉइंट आहे. PNR. समजलं का? इथपर्यंत फक्त आपण त्याच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहे. आता कन्व्हर्स थेरम वापरायचा. कशाचा? बेसिक प्रोबॅबिलिटी थेरम. बेसिक प्रोबॅबिलिटी कन्व्हर्स थेरम काय सांगतो आपल्याला? रेशो काढायचा. कशाचा काढायचा? PN upon NR is equal to 12 upon 8. याचा रेशो किती येतो? 12 upon 8 चा 4 गुणे 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजे किती आला? इथं लिहू आपण 3 upon 2. 4 गुणे 8 आणि 4 त्रिक 12 ना. 3 upon 2 आला. त्याच्यानंतर बाजूचा जर रेशो काढू. PM upon QM is equal to PM किती आलेली? 15 आणि ही किती आली? 10 is equal to 5 ने भाग देऊ. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 3 upon 2. दोघांचा रेशो सारखा आला. दोघांचा रेशो कसा आला? सारखा आला. मग इन ट्रायंगल PQR, in triangle PQR, PN upon NR is equal to PM upon QM
हा अशा पद्धतीने आलं ना. मग काय आलं, हे कशा पद्धतीने आलं, कन्वर्स थेरम ऑफ बेसिक प्रॉबिलिटी हा फ्रॉम 1 and 2. आता याला आपण नंबर 1 दिला, याला आपण नंबर 1 दिला, याला नंबर 2 दिला, तर हे कसं येईल, याला नरेशन काय येईल, फ्रॉम 1 and 2. बरोबर का. हा आणि याला थेरम कुठला लागू होतो, मग याला थेरम लागू होतो बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रॉबिलिटी. कन्वर्स ऑफ बेसिक proportionality theorem. Line NM parallel line RQ by converse of basic proportionality theorem. कन्वर्स ऑफ बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम ने काय होतं, लाईन NM पॅरलल लाईन RQ. क्लियर आहे का. चला इकडे लक्ष द्या. इन ट्रायंगल MNP मध्ये MQ दिलेली आहे 2.5, MN दिलेली आहे 5, PN दिलेली आहे 7 आणि Q रे NQ हा आहे अँगल बायसेक्टर आणि तो कुठल्या अँगलला, N अँगलला बायसेक्ट करतो. अलग लक्षात, एन अँगल ला बायसेक्ट करतो. तर काय काढायचंय, PQ काढायचे आहे. इन ट्रायंगल इन ट्रायंगल MNP फाइंड QP. हा QP काढायचे आहे. QP काढायचे काय करायचं, मग सोल्युशन बायसेक्टर थेरम वापरायचा, सरळ सरळ रेशो घ्यायचा. इन ट्रायंगल MNP ट्रायंगल MNP रे कुठला आहे तो, NQ बायसेक्ट अँगल MNP. हा MNP. मग by the theorem of angle bisector, therefore by the theorem of angle bisector of triangle बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्याच्यानुसार काय होणार, मग रेशो येणार त्यांचा. MN आपण कुठली येणार, PN इज इक्वल टू MQ अपॉन PQ. क्लियर आहे का. हा व्हॅल्यू टाका. 5 अपॉन 7 इज इक्वल टू 2.5 अपॉन PQ. समजलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. PQ मल्टीप्लाय बाय 5 इज इक्वल टू 7 अपॉन 25. देयरफॉर PQ इज इक्वल टू, इथं 5 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाणार, डिवाइड करणार, 7 मल्टीप्लाय बाय 2.5 अपॉन 5. क्लियर आहे का. हा याचा 0 काढायचा तर खाली 0 द्यावा, याचा पॉइंट काढायचा तर खाली 0 द्यावा लागेल. देयरफॉर PQ इज इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय 25 अपॉन 50. हा 25 on the 25 to the 50. बरोबर का.
2 1 जा 2, 2 2 3 जा 6, हा एक पूर्ण पॉइंट आणि 2 5 जा 10. Therefore PQ is equal to 3.5. This is your answer. चला इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4. ट्रायंगल दिलेला आहे एबीसी. एबीसी ट्रायंगल मध्ये अँगल ए पी क्यू हा दिलेला आहे 60 आणि अँगल ए बी सी हा दिलेला आहे 60. हा तर त्यांनी काय प्रूव्ह करायला लावलं, एपी अपॉन बीपी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. इकडे लक्ष द्या, हे प्रूव्ह करायला लावलंय. त्याच्यानुसार बघा मग प्रूफ. अँगल APQ is equal to angle ABC is equal to 60. बरोबर ना, असंच दिलंय ना. therefore angle APQ congruent angle ABC. इकडे लक्ष द्या, हे दोन्ही अँगल कसे झाले, सारखं मेजरमेंट असल्यामुळे कॉन्ग्रुएंट झाले. Therefore segment PQ parallel segment BC. हे कशामुळे झालं, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ पॅरलल लाईन. corresponding angle of parallel line test. हा corresponding angle of parallel line test. हा त्याच्यानुसार काय झालं, अँगल APQ कॉन्ग्रुएंट अँगल ABC. क्लियर आहे का. हे कॉन्ग्रुएंट दिलेले आहे त्यांनी, हे कॉन्ग्रुएंट दिलेले असल्यामुळे आपण काय घेतलं, PQ सेगमेंट पॅरलल BC सेगमेंट. म्हणजे ही PQ आणि ही BC पॅरलल दाखवले आपण का, तर हा अँगल आणि हा अँगल काय झाला, करस्पॉन्डिंग अँगल झाला. मग आता हे करस्पॉन्डिंग झाल्याच्या नंतर इन ट्रायंगल ABC या दोन लाईन पॅरलल झाल्या ना, या दोन लाईन पॅरलल झाल्या तर मग AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या दोन्ही लाईन पॅरलल झाल्या ना, लक्षात घ्या, या दोन लाईन काय झाल्या, पॅरलल झाल्या. त्याच्यामुळे ह्या ट्रायंगल मध्ये काय झालं, AP अपॉन PB आणि इज इक्वल टू AQ अपॉन QC झालं. का तर बेसिक प्रोबॅबिलिटी थेरम. कशामुळे झालं हे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे झालं तुमचं उत्तर.